प्रशांत येळवंडेंकडून जेसीबी जप्त केला हा बनाव असल्याचं समोर आलेलं आहे। थकीत कर्ज असलेला जेसीबी येळवंडेंकडून जप्त केलेला नाहीये असं इंडसइंड बँकेनं म्हटलंय। हगवणे मायलेकानं कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। येळवंडेंकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवण्याची माणसं होती। थकीत कर्ज असलेला जेसीबी येळवंडेंकडून जप्त केलेला नाही असं इंडसइंड बँकेनं म्हटलं आणि या सगळ्या संदर्भात सुनील थिगडे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुनील, नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर शशांक हगवणे असतील किंवा लता हगवणे असतील यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते। कारण की ज्या बँकेसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं त्या अधिकाऱ्यांनी तो जेसीबी ओढून नेला नसल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे। त्याच पद्धतीने जो जेसीबी ज्या गोडाऊनमध्ये नेला जातो त्या गोडाऊनपर्यंत सुद्धा जेसीबी पोहोचला नसल्याची माहिती जे खांडेवाराड आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी दिलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत हा जेसीबी जो प्रशांत येळवंडे यांना विकला गेला होता तो जेसीबी खरं तर हप्ते न भरल्यामुळे कोणत्या एजंटने ओढून नेला होता हे पाहणं तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे। सध्या महाळुंगे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत की कोणत्या भामट्याने हा जेसीबी खरं तर ओढून नेला होता का शशांक हगवणे आणि लता हगवणे यांचा कोणता बनाव होता का याचाही तपास सध्या महाळुंगे पोलीस करताना पाहायला मिळत आहे। कारण की प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे की हा जेसीबी बँकेकडनं कोणत्याही एजंट किंवा कोणत्या अधिकृत एजंटने हा नेलेला नसल्याचं माहिती सध्या बँकेने दिली होती आणि याच अनुषंगाने आता महाळुंगे पोलीस सध्या तपास करत आहे। कारण की शशांक हगवणे असेल आणि लता हगवणे असेल यांनी हा बनावट प्लॅन रचला आणि याच प्लॅनमध्ये हा जो जेसीबी आहे हा जेसीबी त्यांनी ओढून नेला आणि असा बनाव दाखवला की हा जेसीबी बँकेने ओढून नेला। मात्र प्रत्यक्षात हा जेसीबी आहे हा जेसीबी प्रशांत येळवंडे यांना विकल्यानंतर त्याचे हप्ते रखडले आणि हप्ते रखडल्यानंतर शशांक हगवणे यांनीच हा बनाव केल्याचं सध्या समोर आलेलं आहे। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।